नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। समोसा, वडापाव, जिलेबी या सगळ्यांवर आरोग्यासाठी हानिकारक आहे असं लेबल लावण्यात येत आहे किंवा नागपूर आरोग्य मंत्रालयाने हे पाऊल उचललेलं आहे असे बरेचसे न्यूज आणि मेसेजेस या 2-3 दिवस झाले फिरतायत सोशल मीडियावर। आणि अर्थातच सगळ्या लोकांची त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स आहेत की कोणी म्हणते की असं झालंच नाहीये किंवा हे लेबल लावणार नाहीये, पण काही लोकांचं म्हणणं आहे की मोदी सरकारने हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि अर्थात मोदी सरकारने हा उपक्रम आत्ताच नाही तर खूप आधीच हाती घेतलेला आहे की फिट इंडिया, हेल्दी इंडिया किंवा फिट इंडिया मूवमेंट हे बरेच प्रोग्राम जे आहेत हे किंवा उपक्रम मोदी सरकार राबवत आहे। आणि याचं कारण माहिती आहे का की आजकाल लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हे प्रचंड वेगाने वाढतंय। म्हणजे ही ऍक्च्युली हे ग्लोबल काय म्हणू आपण त्याला सगळीकडे समस्या आहे, पण तरी भारतामध्ये याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतंय। आता सगळा एज ग्रुप म्हणजे अगदी लहान मुलं किंवा मध्यमवयीन ग्रुप जो आहे हा याला जास्त बळी पडतोय। आता अर्थातच आपण हेल्थ केअर सिस्टीम किंवा आपल्या इकॉनॉमीवर याचा नक्कीच भार पडणार आहे, याचं बर्डन होणार आहे आणि या आपल्या देशाच्या विकासाला यामुळे अडथळा येतो। आता काय तुम्ही म्हणाल की वजन वाढतंय किंवा लठ्ठपणा ही समस्या निर्माणच का होतीये किंवा वजन वाढणं हे आजकाल कॉमन का झालेलं आहे, तर यावर मी बरेच व्हिडिओ बनवत असतेच, पण तरी सुद्धा की यासारखे पदार्थ जे आहेत ना, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की समोसा, जिलेबी, वडापाव अगदी पावला पावलावर हे आपल्या भारतामध्ये याचे कुठलंही शहर असो पावला पावलावर हे गाडे बघायला मिळतात। मग ते प्रत्येक शहराचे काही वेगळ्या ठराविक काही स्पेसिफिक पदार्थ असतात की जे तिथेच मिळतात, पण हे सगळे अनहेल्दी पदार्थ आपण याचा विचार सुद्धा करत नाही की अगदी सहज आपण चला लोणावळ्याला चाललोय वडापाव खाऊ किंवा पाऊस आलाय भजी खायची आहे किंवा समोसा खायचा आहे, आपण अगदी सहजपणे खाऊन जातो। तर यामधल्या कॅलरीज किंवा याचा आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होईल हे आपण कधीही विचार करत नाही। आणि जोपर्यंत आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही, आपलं वजन वाढून शरीर जोपर्यंत सिग्नल देत नाही की अरे आता बस, आता हे खाणं बंद करा, बस करा, तोपर्यंत आपण याचा विचार करत नाही। मग असे बरेचसे लोक म्हणतात की अरे काय हे सगळंच बंद करायचं तर मग जगायचं कशासाठी किंवा हे कधीपर्यंत, जोपर्यंत त्याचा स्वतःला काही त्रास होत नाही। मग एक समस्या या का वाढतायत, तर ऍज अ डॉक्टर मी बघते लहान मुलं आणि मध्यमवयीन म्हणजे साधारण एक 30 ते 40 हा ग्रुप, 25 ते 40 असं म्हणता येईल, हा मध्यमवयीन ग्रुप। तर यामध्ये काय होतं की आजकाल ज्या समस्या वाढतायत जसं कमी वयात येणारे हार्ट अटॅक, यानंतर डायबिटीस, स्टॅमिना कमी होणं, अगदी 2 जिने चढून आलं, क्लिनिकमध्ये माझ्या आले तरी अगदी दमलेली माणसं, ते तुमचं वय किती आहे, साधारण 30 ते 35 आणि इतका दम लागतो, तर स्टॅमिना कमी पडणं, दम लागणं, श्वसनाचे विकार किंवा सांध्यांचे विकार, आर्थरायटिस, वजन वाढल्यामुळे येणारा सांध्यांचे विकार किंवा आर्थरायटिस, गुडघेदुखी लहान वयामध्ये चालू होणं, कंबरदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस, हे सगळे मणक्याचे विकार, सांध्याचे विकार हे या वयामध्ये सुरू होत आहेत। आणि या सगळ्याचं कारण म्हणजे लठ्ठपणा। त्यात अजून एक म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल इतकं कॉमन झालेलं आहे की लोकांना काही वाटतही नाही की अरे हे सगळं आलंय म्हणल्यावर आता काय, म्हणजे आता पुढे काय करायचं। HbA1c, डायबिटीस इतकं कॉमनली ते वाढतंय आणि साधारण एक 25शीतले मुलं किंवा साधारण एक 35शीतला मुलगा, आपण जे आजार पूर्वी म्हणायचो की हे म्हाताऱ्या लोकांचे आजार आहेत, हे आता या वयामध्ये जाणवू लागले। आणि साधारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हणजे WHOनी जो काही सर्वे केलाय ना, आणि मोदी सरकारने हा उपक्रम का हाती घेतला, तर ऍक्च्युली याचं कारण हेच होतं की इतक्या फास्ट हे सगळी लाईफस्टाईल चेंज झाली आहे, इतक्या फास्ट हे सगळे हॅबिट्स बदलल्यात सगळ्यांच्या, आणि ओबेसिटी किंवा लठ्ठपणा ही अगदी जगभराची समस्या असली तरी भारतामध्ये त्याचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढतंय। इनफॅक्ट कोरोनापासून, लॉकडाऊन पासून जे काही लोकांची वजनं वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची लाईफस्टाईल बदललेली आहे, ही एस्पेशली फारच सध्या कॉमन झालेलं आहे। तर एक WHOने जो सर्वे केलेला आहे, साधारणपणे स्त्रिया 4.5 करोड स्त्रिया आणि जवळपास 2.5 करोड पुरुष हे आपला ओबेसिटीचा रेट आहे। म्हणजे विचार करा की पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण
हे वजन वाढण्याचं किंवा लठ्ठपणा येण्याचं हे जास्त आहे. याचं कारणही बरीच असतात. कारण मी काम करते, मला वेळ नाही, मुलांसाठी डबा असतो, घरचा डबा असतो, मग काय या सगळ्या ह्याच्यामध्ये कधी आपलं वजन वाढतं हे कळत पण नाही. आणि मग साधारण 35-40 मध्ये जेव्हा तो त्रास व्हायला सुरुवात होतात, वजन वाढण्याचे त्रास जे होतात हे चालू झाल्यानंतर मग रिअलाइज होतं की अरे वजन एवढं वाढलंय आणि मग आता काय करायचं. मग आपण कुठेतरी ते वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतो. पण तोपर्यंत मात्र आपण जेवणाच्या वेळा पाळत नाही, बदललेली लाईफस्टाईल, झोपेच्या वेळा बदललेल्या आहेत, यानंतर कामाचं स्वरूप बदललेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, की सगळ्यांच्या बिझी शेड्यूलमुळे, सगळ्यांच्या बिझी लाईफस्टाईलमुळे येणारा स्ट्रेस, आणि दुसरं म्हणजे इझी टू ईट, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, रेडी टू ईट. रेडी टू ईट हे जे काही पदार्थ आहेत ना, आणायचं, करायचं आणि पटकन खायचं, वेळ जायला नको, हे जे पदार्थ आहेत फ्रोझन फूड, याचं वाढतं प्रमाण हे सगळ्यात जास्त कारणीभूत आहे हे ओबेसिटी रेट वाढण्यासाठी. आणि विचार करा, 8 मधल्या 1 ते 2 लोकांना सध्या हे सगळे विकार आहेत. कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, बीपी, आर्थरायटिस, तुम्ही कोणालाही विचारा, यातलं एक तरी काहीतरी असतंच. वजन तर वाढलेलं असतंच, म्हणजे ती जगभराचं ते दुखणं आहे असं म्हटलं तरी चालेल. पण भारतामध्ये खूप जास्त वाढतंय हे मात्र नक्की. आपण आपल्याच आजूबाजूची लोक बघतो की इतका निग्लेक्ट करतात हा मुख्य जो काही इश्यू आहे, हेल्थ इश्यू आपला. आणि जोपर्यंत आपल्याला काही त्रास होत नाही तोपर्यंत आपण हे पदार्थ खाणं थांबवत नाही. सहज आपण एखादा समोसा, एखादा वडापाव, अगदी 2-3 पण आपण खाऊन जातो एका वेळेस. जास्त भूक लागली असेल आणि काय ऑफिसमध्ये काही नाहीये, आपण कुठे बाहेर गेले, ट्रिपला तर आलोय, मग बघू पुढचं पुढे, हे कधीही न संपणारं आहे. आता सणवार आहेत, ट्रिपला आलोय, आता चालतं, हे करत करत करतच आपण इथेपर्यंत आलोय. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे ना, ती थेंबे थेंबे तळे साचे. तसं होतं की 2 वडापाव खाऊन लगेच दुसऱ्या दिवशी वजन वाढत नाही, पण ग्रॅज्युअली तुमची जी ती सवय लागते. एक 15 दिवसातून एकदा तुम्ही घेतलं तळलेलं तर गोष्ट वेगळी, पण यामध्येही जेव्हा तुम्ही तो पोर्शन कंट्रोल ठेवत नाही तोपर्यंत आपण विचार करत नाही की आपण किती कॅलरीज खाल्लेल्या आहेत. तर एका वडापावमध्ये साधारणपणे 250 ते 300 कॅलरीज असतात. प्लस बॅड कोलेस्ट्रॉल हे भरपूर जास्त असतं, कारण ते ट्रान्स फॅट आहे. तर आपण कुठेही कसंही हे सगळं खातो. साखर, गोड खाण्याचं अतिप्रमाण, तळलेले पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस फूड, हे सगळं याला कारणीभूत आहे. रेडी टू ईट फूड, कोणालाही कष्ट घ्यायला नको आहेत, सगळे आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. आणि या सगळ्याचं जे काही काय म्हणू आपण त्याला, याचे परिणाम जे काय भोगतंय ही आत्ताची पिढी आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल, म्हणजे हा सर्वे जो झालाय 5 ते 19 या वयोगटामध्ये साधारणपणे 3 ते 4% मुलं मुली हे ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये मोडतात. म्हणजे आजकाल मुलींना पीसीओडी हा खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मग लग्न आलं की मग 1-2-3 महिन्यामध्ये लग्न आहे आणि मग वजन कमी करायचं, तेव्हा मुली जाग्या होतात. किंवा लग्न जमत नाहीये वेट जास्त असल्यामुळे मग मुली जाग्या होतात. असं न करता स्त्रियांनी एस्पेशली की तुम्ही जे तुमच्या हेल्थवर लक्ष देणार आहात तेच मुलांमध्ये पुढे येणार आहे. तर त्यामुळे तेही लक्षात ठेवा. मुलांमध्ये तर इतकं जास्त मी प्रमाण बघते आजकाल, पोटॅटो चिप्स, वेफर्स, हे सगळं जंक फूड, फास्ट फूड, रेडी टू ईट, भाज्या आणि आमटी, पोळी, उसळ, ही कन्सेप्टच मुलांना माहिती नाहीये. कारण आई वडील घरात करतच नाही, मे बी आई वडीलही खात नसतील किंवा वेळच नाही कोणाला. तर मग चला आज काहीतरी हे झालं, आजचा दिवस पुढे ढकलणं, काहीतरी पोटात घालणं, हे अजिबात हेल्दी नाहीये. आणि या सगळ्यामुळे जे काही आपले परिणाम आपण आपल्या शरीराला भोगावे लागतात, तर ते वेळीच जर आपण लक्षात घेतले तर नक्कीच याचा चांगला फायदा होईल. आणि आपण अगदी एक सुजाण नागरिक भारताचे म्हणून जरी याचा विचार केला की अरे हे काय चालू आहे, आपण आपल्याच हेल्थकडे लक्ष देत नाही आहोत, आपण देशाच्या प्रगतीला काय हातभार लावणार आहोत, हे जरी बाजूला ठेवलं तरी स्वतःला काय त्रास होतोय आणि तो त्रास होईपर्यंत वाट बघू नका. वेळीच जागे व्हा, हेल्दी खा आणि तुम्ही काय खाताय याकडे नक्की लक्ष द्या. तेलकट, गोड, हे अतिशय वर्स्ट प्रोसेस फूड, रेडी टू ईट, हे बिलकुल खाऊ नका. वेळ तुम्ही नक्कीच मॅनेज करू शकता आणि पूर्ण बंद करायचं असं नाही. पण मी नेहमी सांगत असते की पोर्शन कंट्रोल, मॉडरेशन इज द की ऑफ हेल्दी डाएट.
त्यामुळे असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा. सगळ्या काम करणाऱ्या लोकांना किंवा काम करणाऱ्या ज्या बायका आहेत की ज्यांना डबे भरून द्यावे लागतात, डबे बनवावे लागतात, वेळ मिळत नाही, बिझी रुटीन आहे, त्यामध्ये सुद्धा हेल्दी डाएट फॉलो करता येतं. हे आपल्या चॅनलवर नक्कीच मी तुम्हाला सांगत असते व्हिडिओमधून. चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर टिळक रोडला पुणे येथे आपलं क्लिनिक आहे. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस, टायमिंग सगळं दिलेलं आहे. होमिओपॅथी आणि डाएट या संदर्भात आपलं सगळं कन्सल्टेशन असतं, मेडिसिन्स असतात आणि ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा अवेलेबल आहे पुण्याबाहेरच्या आणि भारताबाहेरच्या पेशंटसाठी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. फक्त व्हिडिओ ऐकून सोडून देऊ नका, तर तो फॉलो करा. पटलं असेल तर नक्की उद्यापासून फॉलो करायला सुरुवात करा आणि आजच तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या. फिट इंडिया, हेल्दी इंडिया हे उगीचच मोदी सरकार मोहीम राबवत नाहीये, तर त्यामागे ही बरीच कारणं आहेत हे नक्कीच लक्षात घ्या. धन्यवाद.